लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता सर्वच जण इथे बसलेले असतात. आता रम्या आणि जो काही विजय असतो तो भेटून वगैरे झालेला असतं. आता सगळे खुश असतात. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते आता सगळी काही पसंती आहे म्हटल्यानंतर खरं तर आपण गुरुजींना बोलून मुहूर्त काढला पाहिजे लग्नाचा. तेव्हा लगेच विजय म्हणतो नाही, मला सर्व काही मान्य आहे, पण मात्र माझी एक अट आहे. तेव्हा इथे खरं तर सर्वजण त्याला विचारतात की अट कोणती अट आहे. तेव्हा इथे विजय म्हणतो मला लग्न आत्ताच करायचं नाही, साखरपुडा ठीक आहे पण लग्न मला 8 महिन्यानंतर करायचं आहे. हे ऐकल्याबरोबर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे खरं पार्थ म्हणत असतो काय झालं, काही अडचण आहे का. तेव्हा इथे विजय म्हणतो मला रम्या जाणून घ्यायची, तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे, शॉपिंग करायची, चौपाटीवर बसून गप्पा मारायच्यात. लग्नानंतर प्रेम होईलच पण लग्न आधीची ओढ मला जाणून घ्यायची आहे, ओढ मला अनुभवायची. असंही ते विजय म्हटल्याबरोबर खरं तरी इथे विक्रम फार खुश झालेले असतात. आता इथे विक्रम म्हणत असतात मात्र इकडे पार्थ आणि नंदिनीला संशय आलेला असतो. आता इथे विक्रम म्हणत असतात खरंच भारीच की, लग्नानंतर प्रेम होईलच पण लग्न आधीची ओढ अनुभवायची. खरंच मला ही गोष्ट फारच आवडली. माननीय ऐक ना, देशमुख पक्के देशमुख वाटते का, असं म्हटल्यानंतर लगेच आपली जी रम्या असते ती फार खुश झालेली असते. आता इकडे माननी म्हणत असते हां ठीक आहे, तुम्हीच आता असं म्हणत आहात तर आम्हाला मान्य आहे, पण तुमच्या होणाऱ्या बायकोला तरी विचारा, तिला जर आत्ता घाईने लग्न करायचं असेल तर काय करणार. असं म्हणून आता माननी रम्याला इथे विचारत असते तुला काही हरकत नाही ना ग रम्या. असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणतात हो मलाही चालणार उशिरा लग्न, मला सुद्धा ही लग्न आधीची फेस अनुभवायची आहे. असं इथे रम्याने म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच तिच्या बोलण्यावर विश्वास बसतो. आता लगेच मुलाचे वडील म्हणजेच विजयचे वडील म्हणतात चला मग मुलांनी एकमेकांना पसंत केले आहे ना तर लग्नाच्या तयारीला लागायलाच हवं. असं इथे म्हटल्याबरोबर खरं वसू देखील म्हणते हो अगदी तयारीला सुरुवात करायलाच हवी, 8 महिने देखील कमी पडतील ना. असं इथे वसू म्हटलेले असते. तेव्हा विक्रम देखील म्हणतात हो अगदीच खरं आहे, 8 महिने देखील असे निघून जातील, आपल्याला तयारीला लागायलाच हवं. तेव्हा इथे मानाने म्हणते चला मुला मुलीने एकमेकांना पसंत केलं ना, चला मग तोंड गोड करूया. तेव्हा मिथुनला लगेच मानाने सांगते की सर्वांना पेढे वगैरे द्या. आता सर्वांनाच पेढे वगैरे भरवण्यात येतात. आता इथे वसू जावायला देखील तिच्या पेढे भरवते. आता जावाई देखील त्यांच्या दर्शन घेतं. आता सगळं कसं खेळीमेळीचं वातावरण झालेलं असतं. आता सगळ्यांनी ग्रुप फोटो देखील घेतलेला असतो. मात्र इकडे नंदिनी आणि पार्थला आणखीही त्यांच्यावर विश्वास नसतो. आता इकडे संध्याकाळी दुसऱ्या बाजूला खरं तर इकडे काव्याला सगळ्या काही गोष्टी अनिशाची शेअर करायच्या असतात. तिला सगळं काही सांगायचं असतं की मी गाडी शिकले, रम्याचा साखरपुडा ठरला, ह्या सर्व गोष्टी सांगायच्या असतात. तिला फोन करत असते मात्र इकडे फोन काय खारुताईही उचलत नसते. आता इकडे खरं तर काव्या तिला व्हॉइस मेसेज पाठवते की ए खारुताई तू जर आता माझा फोन नाही ना उचलला तर तुला मी आयुष्यभर बोलणार नाही. असं इथे व्हॉइस मेसेज पाठवलेला असतो. आता तो अनिशाने पाहितल्याबरोबर अनिशा लगेच ताबडतोब तिला कॉल करते आणि म्हणत असते बोल काय झालं. तेव्हा इथे काव्या म्हणते ए दिलशाने कुठेच का तू, माझा फोन का उचलत नाहीस आणि कुठे गेलीस. असं इथे म्हटल्याबरोबर अनिशा म्हणते काय बोल काय काम होतं तुझं. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते काय बोलतेस तू, काय काम होतं म्हणजे, अगं मला तुला काहीतरी सांगायचं होतं आणि हे बघ मी तुला फोन करू शकत नाही का, माझ्या मनात काहीतरी असलं की मी तुला सांगते ना फोन करून. आता ही गोष्ट आहे की मी तुला फोन लावत असते, तू मात्र माझा फोन अजिबातच उचलत नाहीस. काय झालं तुला सांग तरी, मला एकदा भेटायला तरी ये, मस्त तुझ्यासाठी मी सिनेमन कॉपी करते. असं इथे म्हटल्याबरोबर अनिशा म्हणते 1 मिनिट काव्या मी खूप गडबडते, मी तुला नंतर फोन करू का. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते काय चाललंय अनिशा सांग बरं तुझं, मी प्रत्येक वेळेस तू कशात बिझी असतेस एवढे. असं इथे म्हटल्याबरोबर अनिशा म्हणते त्यात तू बिझी नाहीस ना, त्यात मी बिझी आहे. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या थोडी शांत होते. आता अनिशा इथे फोन ठेवणारच असते तेव्हा इथे काव्यामध्ये अजिबात तू फोन ठेवायचा नाहीस, काय चाललंय तुझं मला सांग बरं एकदा. आणि हे बघ मी काय तुला बोलत बसले, मी तुला डायरेक्ट भेटायलाच येते ना, आणि मग कुठं जाशील तू. असं इथे म्हटल्याबरोबर अनिशा म्हणते कुठं जाशील तू, कुठे जाशील, अगं मी ती जागा कधी सोडली आहे. असं इथे काव्याने ऐकल्याबरोबर काव्य म्हणते काय तू जागा सोडलीस आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस, आणि शिफ्टिंग सगळी तू एकटीने केलीस का, अगं मला एकदा सांगायचं तरी ना, मी नक्कीच आली असते. असं इथे काव्याने म्हटल्याबरोबर अनिशा म्हणते नाही तू आली नसतीस, तू कारण की वेगळ्याच कामात जरा बिझी आहेस ना. असं म्हणून अनिशा डायरेक्टच फोन ठेवून देते. आता काव्याला फार टेन्शन येतं. काव्या म्हणत असते की अनिशाला काय झालं असेल, ही काय विचार करत असते आणि असं का बोलत असेल, याच गोष्टीवर खरं काव्या इथे विचार करत असते. आता इथे पार्थ खरं तर काव्यासाठी मसाला दूध छान असं बनवून आणते. तेव्हा इथे काव्या म्हणते काय
कशासाठी आणले मसाला दूध? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, प्रत्येक वेळेस काय हो कॉफी कधीतरी मसाला दूध पण प्यावा माणसानं, पण काव्याचा रट्टा एकच असतो का, असंही ते विचारत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काय लावलंय मगापासून? अहो मसाले दूध प्यायला काय कोजागिरीच असली पाहिजे का? माझं पुनवेचं चांदणं आहे ना माझ्यासोबत दूध पिण्यासाठी, असंही ते पार्थ म्हटलेलं असतं. मात्र काव्या थोडी टेन्शनमध्ये असते. अनिशाच्या बोलण्यावरती विचार करत असते. आता ती पार्थला म्हणते, उद्याच रम्याचा साखरपुडा झाल्यानंतर मी अनिशाला जरा भेटून येते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काय झालं, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा इथे काव्य म्हणते, अहो तिला काय झालं हे मला कळतच नाही, माझा फोन देखील उचलत नाही आणि मला असं राहून असं वाटतंय की तिच्या न बोलण्याचं कारण माझ्या समोर आहे, पण मला ते दिसत नाही, असं इथे काव्य टेन्शनमध्येच म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला रम्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, खरंच मला हे खोटं हसून खरं वैताग आलाय. हा बघण्याचा कार्यक्रम एकदाचा कधी संपतोय असं मला झालं होतं, असं इथे रम्या म्हटलेली असते. तितक्यातच इथे वसू येते. वसू मात्र इथे फार खुश असते. वसू आल्याबरोबर रम्याला म्हणते, रम्या हा बघण्याचा कार्यक्रम मला खरंच खूप आवडला, खूप छान वाटलं ग, असंही ते म्हटल्याबरोबर रम्या म्हणते, काय बोलतेस, कळते काय तुला? असंही ते म्हटल्याबरोबर वसू म्हणते, अगं रम्या, प्रत्येक आईचं हे स्वप्न असतं की तिच्या मुलीला चांगलं स्थळ यावं, कांदा पोह्याचा कार्यक्रम व्हावा, मानपानाच्या बैठकी व्हाव्यात आणि समोरच्यानी आपल्या मुलीला पसंत करावं. तुला खरं सांगू का रम्या, खरंच ती माणसं खूप साधी आहेत ग. विजयचे आई बाबा खरंच खूप छान आहेत. आणि मला एक सांग सुद्धा, मी सुद्धा बघत होते ना तुझ्याकडं, तू विजयकडं कशी बघत होतीस तर आणि कशी लाजत होतीस तर, असंही ते म्हटल्याबरोबर खरं रम्या म्हणे, काय चाललंय तुझं? अगं तुला खरं वाटतंय का हे सगळं काही? अगं खोटं होतं, मी नाटक करत होते हे सगळं काही, आणि बिना कामाचे खरं तर स्वप्न अजिबातच तू पाहू नकोस, असंही ते खरं रम्या म्हटल्याबरोबर वसू म्हणते, चांगले स्वप्न बघायला काय हरकत आहे सांग बरं. हे बघ, मी इतके दिवस तुला काही बोलले नाही, पण आता बसकर हे सगळं काही एकदा विचार करून बघ ना गं. हे ऐकायला किती छान वाटत ना गं रम्या, विजय मतकरी, असंही ते म्हटल्याबरोबर रम्या फार चिडते. म्हणत असते की हे स्वप्न तू अजिबात कधीच पाहू नको. रम्या, विजय मतकर हे अगदीच होऊ शकत नाही. मग तर माझ्या पुढं पारचंच नाव लागणार, रम्या पार देशमुख, असंही ते रम्या म्हटल्याबरोबर खरं वसू तिला म्हणते, अगं रम्या काय करतेस तू, कळतंय का तुला? बस कर आता ह्या सर्व गोष्टी. अगं एकदा विचार करायला काय हरकत आहे? कालपर्यंत मला मान्य आहे मी त्याच्यावर हसत होते, मात्र प्रत्यक्षात भेटल्यानंतर मला कळलं खरंच खूप साधी माणसं आहेत आणि तुला किती मान देत होता तो. एक मला सांग, घरातील माणसं आणि पारसुद्धा तुला इतका मान त्यांनी कधी दिला का? एकदा विचार करायला काय हरकत आहे? खरंच माणसं खूप चांगली आहेत. मला तर वाटते तुझ्या बाबांनीच हे स्थळ पाठवलेलं आहे, असंही ते वसू म्हणत असते. आता लगेच रम्या म्हणते, आई काय चाललंय तुझं, बस कर आता. तेव्हा ते वसू म्हणते, अगं विचार करायला काय हरकत आहे? असं पण होऊ शकतं की पार्थपेक्षा हा चांगला मुलगा निघेल, हा विजय पार्थपेक्षा देखील चांगला असेल, असंही ते म्हटल्याबरोबर रम्याला फार राग येतो. तेव्हा वसू म्हणते, एकदा विचार करून तर पहा ना, असंही ते म्हटल्याबरोबर रम्या म्हणते, आई भास्कर तुझं, असं म्हणून रागातच तिथून निघून जाते. आता इथे वसू विचारच करते, ह्या मुलीचं मी करायचं तरी काय, हिचं सर्व काही काय चाललंय हे मला कळतच नाही, असंही ते वसू स्वतःच्याच मनाशी बोलत. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं पार्थ आणि नंदिनी बोलत बसलेले असतात. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, पार्थ तुम्हाला मी खरं सांगू का, हा विजय खूप चांगला वाटला मला, खरंच खरा आहे तो, म्हणूनच मला असं वाटतं की तो रम्याच्या या वागण्यात बोलण्यात सामील नसावा, असंही ते म्हटल्याबरोबर पार्थ देखील म्हणतो, हो मी देखील हे नोटीस केलं आहे, तो विजय खरं तर रम्याच्या आधीच प्रेमात पडला आहे. तेव्हा इथे खरं नंदिनीला कळलेलं नसतं. तेव्हा इथे खरं तर नंदिनी म्हणते, मग काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, म्हणजे काय आहे ना बघा, माणूस प्रेमात पडला की अंधायासारखा समोरच्यावर विश्वास ठेवतो, समोरचा जो काही म्हणेल तो बोलतो, त्याचं तसंच वागतो, असंही ते म्हटल्याबरोबर खरं नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की रम्या विजयचा वापर करून घेते? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो अगदी तेच खरं आहे, मी अगदीच लक्ष देत होतो. जेव्हा रम्याला तुम्ही घेऊन आलात का, तेव्हा विजय तिच्याकडे एकटाक पाहत होतो आणि तिच्यासाठी उभा देखील राहिला, म्हणजे त्याच्या मनात रम्याविषयी किती आदर आहे ते तर दिसूनच आलं. आणि जेव्हा ते दोघे रूममध्ये बोलायला गेले आणि रूमच्या बाहेर आल्यानंतर तो म्हणतोय तर काय, तर 8 महिन्यानंतर लग्न करूया, हे तुम्हाला पटतंय का, असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, हो हे खरं तर पटण्यासारखंच नाही, विजयचं मला माहीत नाही, मात्र रम्याने या गोड बोलून त्याच्याकडून हे करून घेतलं असेल का, असंही ते म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, हो अगदीच करून घेतलं असेल, कारण की मला नाही वाटत की ही रम्या आणखीही बदललेली आहे, असंही ते पार्थ म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणजे रम्या ह्या सगळं काही दिखावा करत असेल का? तेव्हा इथे असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, हो करतही असेल, आता मी स्थळ आणलं त्याच्यावर तर काय मी फुल गॅरंटी देतो, मात्र ह्या रम्याची गॅरंटी मी अजिबात देऊ शकत नाही, असंही ते पार्थ म्हटलेलं असतो. मला तर असं वाटतंय जे दिसतंय ते अजिबातच नाहीये, तुम्हाला विश्वास आहे का या गोष्टीवर? तेव्हा नंदिनी म्हणते, हो माझा विश्वास आहे. तेव्हा पार्थ म्हणतो,
तुमचा विश्वास आहे, मात्र काव्य आणि जीवाचा का विश्वास नसेल, का मूर्खासारखं तिच्यावर विश्वास ठेवत असतील, तेव्हाही ते खरं नंदिनी म्हणते. कारण मला असं वाटतं की ते दोघीही रम्याला स्वतःच्या जागी ठेवू बघतात. ते दोघी त्यांच्या आयुष्यात गहऱ्या प्रेमातून पुढे आलेत. आयुष्यात येणारा नवीन माणूस आपलं आयुष्य बदलू शकतो या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसलाय आणि रम्याच्या बाबतीत देखील ते तेच विचार करतात. आणि बघा ना, आता लग्नात देखील कोणतंही विघ्न नाही आलं, त्यामुळे खरं तर त्यांचा रम्यावर खूप विश्वास बसलाय. ते दोघेही खूप साधे आहेत व मूर्ख नाहीत, त्यांची काही चूक नाही असे ते नंदिनी म्हणत असते. तेव्हाही ते पार्थ म्हणतो, बरोबर आहे, त्यांचा विश्वास बसला असेल, मात्र आपण अलर्ट राहायला हवं. आता काही करून उद्याचा साखरपुडा झाला पाहिजे असंही ते पार्थ म्हटलेलं असतं. तेव्हा नंदिनी देखील म्हणते, हो, उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे असंही ते नंदिनीने म्हटलेलं असतं. आता इकडे दुसरा दिवस उगलेला असतो. आता दुसऱ्या दिवसाची सुरुवात इथे दाखवलेली असते, ती म्हणजे रम्यापासून. रम्या छान अशी रेडी झालेली असते, मात्र तिला हा साखरपुडा होऊन द्यायचा नसतो. त्यामुळे खरं ती हातात चाकू घेते आणि स्वतःच्या बोटाला अक्षरशः ती स्वतःच्याच हाताने कापून घेते. आता हे सर्व काही तिने केलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर दाखवण्यात आलेलं असतं. आता विजय आणि विजयच्या आईवडील इथे आलेले असतात. माननीने छान असं त्यांचं ऑप्शन देखील केलेलं असतं. आता इथे खरं तर पार्थ जो असतो, पार्थ तिथे काव्याची वाट पाहत असतो. त्याला काव्य इथे अजूनही दिसलेलं नसतात, त्यामुळे त्याच्या नजरा काव्याकडे असतात. काव्या एकदा कधीचे येतात आणि त्यांना डोळे भरून पाहतो असं इथे पार्थला झालेलं असतं. तितक्यातच इथे काव्या येते. काव्य आल्याबरोबर खरं पार्थ तिच्याकडे एकटक पाहताच राहतो. फार सुंदर दिसते असं इशाऱ्याने सांगतो देखील. आता इथे काव्या लाजलेली असते. आता इकडे ऑक्शन सुरू असतं, सर्व कार्यक्रम सुरू असतं, मात्र पार्थचं वेगळंच काहीतरी सुरू असतं. तो गुलाबाच्या पाकळ्या खरं तर त्यांच्या अंगावर फेकत असतो. तेव्हा माननी म्हणते, काय चाललंय तुझं असंही ते म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, हा ठीक आहे सॉरी असं म्हणून आता तो काव्याकडे जातो आणि काव्याच्या अंगावर त्या गुलाबाच्या पाकळ्या फेकतो. आता हे सर्व काही ते माननीने पाहिल्याबरोबर माननी म्हणते, काय चाललंय तुझं, दाखव इकडे प्लेट ती असं म्हणून ती त्याच्या हातातनं ती प्लेट घेऊन टाकते. तेव्हा ते काव्या देखील म्हणते, काय चाललंय तुमचं देशमुख, काय असं वागताय असंही ते खरं पार्थला म्हटल्याबरोबर पार्थ तिच्याकडे मुद्दाम हसून आणि प्रेमाने पाहत असतो. आता इकडे सगळं काही ते ऑक्शनचा कार्यक्रम झालेला असतो. विजय आणि विजयच्या आईवडिलांचं छान असं स्वागत देखील केलेलं असतं. आता इथे विजयने खरंच सगळ्यांचं दर्शन देखील घेतलेलं असतं. सर्वांच्या पाया देखील विजय पडलेला असतो. आता सर्वजण इथे आतमध्ये आलेले असतात आणि हॉलमध्ये सर्वजण छान अशा गप्पा मारत इथे बसलेले असतात. आता सगळ्यांच्या इथे छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. इथे पार्थ, जीवा, विक्रम, मिथून, माननी आणि वसू, त्याचबरोबर इकडे विजय आणि विजयच्या आईवडील सगळ्यांच्याच गप्पा रंगलेल्या असतात. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, अगं माननी, ठीक आहे ना, गप्पा वगैरे बस झाले, आता ते वड्याचं काहीतरी बघ ना, वडे वगैरे तर होतीस ना मगाशी. तेव्हा इथे माननी म्हणते, काय चाललं हो तुमचं वड्याचं, पाहुणे वगैरे आले, तुम्हाला कळत कसं नाही, मला असं वाटलं आधी अंगठी घालण्याचा कार्यक्रम उरकून घ्यावं, नंतर सर्व काही करूया असंही ते माननी म्हटल्याबरोबर आता विजयची आई म्हणत असते, असू द्या हो, राहू द्या, तुमचे हे आता वड्यासाठी उतावळे आहेत आणि आमचा विजय हा रम्याच्या हातात एकदाच कधी अंगठी घालतो या गोष्टीची वाट पाहत आहे असंही ते विजयच्या आई म्हटल्याबरोबर इथे विजय लाजलेला असतो. आता तितक्यातच खरं तर इकडनं रम्याला घेऊन आलेले असतात, त्या म्हणजे नंदिनी आणि काव्या. आता रम्या इथे फार सुंदर दिसत असते, त्यामुळे विजय तिच्याकडे एकटक लावून पाहतच असतो. आता रम्या इथे येऊन सोप्यावर बसलेली असते. तेव्हा इथे वसू म्हणते, खरं तर विजयची आई, तुम्ही वटी भरून घेतात का असं म्हटल्याबरोबर लगेच विजयची आई आता रम्याची छान अशी ते वटी भरून घेते. तिला हळदी कुंकू वगैरे लावते, तिची वटी भरते आणि तिचं ऑप्शन देखील करून घेत असते. आता रम्या खरं इकडे फार वाकडा तिकडा चेहरा करून बसलेली असते. ती पार्थकडे एकटक लावून पाहतच असते. विजय मात्र इकडे फार खुश झालेला असतो. आता इथे ओटी भरण्याचा छान असा कार्यक्रम उरकलेला असतो. त्यानंतर वेळ असते ती म्हणजे अंगठी घालण्याची, म्हणजे साखरपुड्याची. आता विजयने इथे छान अशी अंगठी इथे आणलेली असते, त्यामुळे सर्वजण त्या अंगठीचे कौतुक करत असतात. सगळ्यांनाच ती अंगठी फार आवडलेली असते. आता वसू इकडे फार खुश झालेली असते. हे सर्व काही तिला खरंच पाहत असते, त्यामुळे सर्वच गोष्टीवर तिचा विश्वास बसत नसतो. आता इकडे खरं तर अंगठी बाहेर काढल्यानंतर विजय तिला स्वतःचा हात मागत असतो, मात्र रम्या इथे अजिबात तिचा हात देत नाही. पदराखाली तिने हात लपून ठेवलेला असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काय झालं रम्या, काय झालं, असं काय करतेस, अगं हात दे की असं इथे म्हटल्याबरोबर वसू देखील म्हणते, अगं रम्या काय करतेस, दे की हात. तेव्हा इथे खरं तर रम्या हळूच तो हात बाहेर काढते आणि ते बोटं दाखवते. तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आता हे बोटं बघितल्यानंतर खरं नंदिनी आणि पार्थला हे सगळं काही जे नाटक आहे हे कळलेलं असतं. तेव्हा लगेच माननी म्हणते, अगं रम्या काय हे सर्व काही. तेव्हा इथे रम्या सांगते की मी बांगड्या घालत होते या काचीच्या, त्यामुळे खरं तर मला हे लागलं असं इथे म्हटल्याबरोबर विक्रम देखील तिला चिडतच म्हणते, अगं रम्या नीट काम करायचे ना, असं कुणी करतं का असं इथे म्हटल्याबरोबर
रम्या लगेच म्हणते. आता रम्याचे हे सर्व काही नाटकं सुरू असतात. ती म्हणते की खरं सॉरी मामा, चुकून हे सर्व काही माझ्याकडनं झालं. खरंच मला खूप वाईट वाटतंय. बोटात साखरपुड्याची अंगठी घालायची असते असं म्हणतात. ते काहीतरी असतं ना की बोटात ही बोटाची नस डायरेक्ट हृदयाला जाऊन वगैरे मिळत आहे असंही ते म्हटल्याबरोबर खरंही ते विजय म्हणतो शांत बस, या सर्व काही फॉर्मॅलिटी आहेत, यावर खरं तर माझा अजिबातच विश्वास नाही. बोटाची नस हृदयाला पोहोचते का नाही हे मला माहीत नाही, मात्र तुझ्या मनाशी माझी नस नक्कीच पोहोचेल असंही ते विजय म्हटलेला असतो. या सर्व गोष्टीवर माझा विश्वास नाही, कारण की अंगठी घालणं किंवा गळ्यात मंगळसूत्र घातणं ह्या सर्व काही फॉर्मॅलिटीज आहेत. खरं तर मी मनापासून तुला आधीच बायको मांडलेला आहे असंही ते विजयने म्हटलेलं असतं. त्यामुळे खरं तर रम्याने माझ्याकडे कोणतंही बोट दिलं त्यात मी अंगठी घालायला तयार आहे असंही ते विजयने म्हटल्याबरोबर सगळेच जण ह्या विजयच्या बोलण्याकडे पाहतच राहतात. त्याचं बोलणं ऐकून फार त्यांना बरं वाटलेलं असतं. आता वसू देखील इकडे फार खुश असते, कारण की तिच्या मुलीवर इतका प्रेम करणारा मुलगा तिला भेटलेला आहे. ही गोष्टच तिच्यासाठी फार मोठी असते. आता इकडे रम्याचा सर्व काही प्लॅन फेल गेलेला असतो, कारण की सर्व काही तिने मुद्दाम केलेलं असतं आणि ते सर्व काही ते त्याच्यावर पाणी फिरलेलं असतं. त्यामुळे खरं या गोष्टीचं तिला फार इथे वाईट वाटत असतं. आता इथे अक्षरशः हा विजय खाली बसतो, गुडघ्यावर बसतो आणि तिचा हात मागतो आणि तिच्या लागलेल्या पोटाच्या शेजारच्या बोटात तो इथे अंगठी घालणार असतो. आता रम्याला इथे काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. आता विजयने तिच्या बोटात इथे अंगठी घातलेली असते. आता इथे विजयने अंगठी घातल्याबरोबर सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या असतात. आता विजय सोप्यावर बसलेला असतो तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, आता रम्या तुझी बारी आहे, तू आता बोटात अंगठी घाल विजयच्या असंही ते म्हटल्याबरोबर रम्या शांत बसलेली असते, काहीही बोलत नाही. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेलच की ही रम्या विजयला अंगठी घालतेच का नाही. असे डेली मालिकेचे रिव्ह्यू जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.